ग्रामीण भागातील पाणी टंचाई ही केवळ एखादी बातमी नाही, तर एक अत्यंत भीषण वास्तव आहे. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की ग्रामीण पाणीबाणीचं व्यवस्थापन कसं होतं आणि प्रशासकीय पातळीवर अनुदानाचं वाटप प्रत्यक्षात कसं केलं जातं. ज्या शेतकऱ्यांनी भीषण पाणीटंचाईच्या काळात संपूर्ण गावाला आधार दिला, त्यांना स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी प्रशासकीय प्रक्रियेची किती मोठी वाट पाहावी लागली, याचीच ही थेट आकडेवारी आपण बघणार आहोत. आता थोडा विचार करा, जेव्हा गावाची तहान भागवणारे नळ पूर्णपणे कोरडे पडतात तेव्हा नेमकं काय होतं. उन्हाळा सुरू झाला की तापमान वाढतं, जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाते. मग अशा वेळी प्रशासनासमोर आणि गावकऱ्यांसमोर पाण्याचा एक भयानक यक्षप्रश्न उभा राहतो. पाणी टंचाईच्या या काळात काही अत्यंत तातडीचे निर्णय घ्यावे लागतात आणि मित्रांनो, याच निर्णयांमधून या विश्लेषणाची मूळ कथा सुरू होते. या संपूर्ण प्रक्रियेचा एक अत्यंत भावनिक आणि मानवी पैलू आहे बरं का. पाण्याची जेव्हा भीषण टंचाई निर्माण झाली तेव्हा गावातल्या अनेक शेतकऱ्यांनी एक खूप मोठा त्याग केला. त्यांनीही स्वतःच्या शेतातल्या उभ्या पिकांना पाणी न देता त्यांच्या मालकीच्या विहिरी प्रशासनाला अधिकृत करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. स्वतःचं मोठं आर्थिक नुकसान सहन करून केवळ गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा या एकाच हेतूने त्यांनी हे पाऊल उचललं. हे खरोखरच कौतुकास्पद होतं. पण यानंतर जी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली ना, ती मात्र प्रचंड आव्हानात्मक होती. नुकसान भरपाईसाठी 3 वर्षांची प्रतीक्षा. गावासाठी एवढा मोठा त्याग करूनही या विहीर मालक शेतकऱ्यांना अनुदानासाठी तब्बल 3 वर्ष प्रशासनाची वाट पाहावी लागली. हा अनुशेष कसा वाढत गेला ते आपण बघूया. परिस्थितीचं गांभीर्य किती होतं हे सलग 3 कृषी हंगामांच्या या आकडेवारीवरून अगदी स्पष्ट होतं. बघा, 2022-23 या वर्षात एकूण 297 विहिरी अधिकृत करण्यात आल्या. पुढच्याच वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये हा आकडा थेट 460 विहिरींवर पोहोचला आणि 2024-25 मध्येही या अधिग्रहणाच्या मागण्या कायमच राहिल्या. याचा सरळ अर्थ असा की जसजशी टंचाई वाढत गेली तसतशी अधिगृहीत विहिरींची संख्या वाढत गेली, पण त्याच वेळी त्यांच्या मोबदल्याची रक्कम मात्र तशीच प्रलंबित होते. अखेर मोठा दिलासा, मदत निधी दाखल. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि वाढत्या प्रलंबित मागण्यांनंतर अखेर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आणि हा तो सर्वात महत्त्वाचा आकडा आहे. तब्बल 12,27,81,152 रुपये. हो, 12 कोटींहून अधिक रुपयांचा हा घसघशीत निधी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याच्या पंचायत समित्यांकडे अखेर वर्ग करण्यात आला आहे. ही खरोखरच एक खूप मोठी घडामोड आहे, कारण यामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेली ही नुकसान भरपाईची प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे. या एका आकड्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. पण आता प्रश्न असा पडतो की हा एवढा मोठा निधी नेमका कसा विभागला गेलाय. आता यातली सर्वात रंजक बाब म्हणजे प्रशासनाने सर्वात जुन्या प्रलंबित प्रकरणांची कशी विल्हेवाट लावली आहे हे इथे स्पष्ट होतं. थोडं मागे जाऊन पाहिलं तर 2022-23 मध्ये जिल्ह्यातील तब्बल 268 गावांना पाणी टंचाईचा फटका बसला होता. तिथे 297 विहिरी अधिग्रहित झाल्या होत्या. त्यावेळी 1,55,00,000 रुपयांहून अधिक निधीची मागणी होती. बरं, त्यापैकी काही निधी पूर्वीच मिळाला होता, परंतु जो उर्वरित 44,99,697 रुपयांचा निधी अडकून पडला होता ना, तो आता पूर्णपणे पंचायत समित्यांना प्राप्त झाला आहे. म्हणजे सर्वात जुना अनुशेष आता भरून निघालाय. आता आपण पुढील वर्षाकडे म्हणजे 2023-24 कडे वळूया. संकटाची व्याप्ती कशी वाढली होती याचा अचूक अंदाज या आकडेवारीवरून येतो. बाधित गावांची संख्या थेट वाढून 346 झाली आणि अधिगृहीत विहिरींचा आकडा 460 वर गेला. या काळात केवळ विहिरींसाठीच नाही तर टँकर आणि बैलगाड्यांसाठीही मोठ्या निधीची मागणी होती. या वाढत्या गरजेची दखल घेत या एकाच वर्षासाठी तब्बल 6,33,43,456 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ही रक्कमच परिस्थितीची भीषणता आपल्याला सांगून जाते. 2024-25 मागण्याविरुद्ध वास्तव. जुना दिलासा तर मिळाला आहे, पण सद्यस्थितीत निधीची मागणी आणि प्रत्यक्ष आलेला निधी यात काही तफावत आहे का, ते आता आपण पाहणार आहोत. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की मोठ्या प्रमाणावर निधी आला असला तरी अद्याप एक मोठी तूट बाकी आहे. 2024-25 मध्ये एकूण 9,40,00,000 रुपयांची मोठी मागणी नोंदवण्यात आली होती. पण त्यापैकी आतापर्यंत किती जमा झाले तर 5,49,00,000 रुपये. याचाच अर्थ मागणीच्या फक्त 60% रक्कम प्राप्त झाली असून अजूनही 3,11,00,000हून अधिक निधी प्रलंबितच आहे. हे एक असं वास्तव आहे ज्याकडे आपल्याला अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आता आपण हे पाहूया की 2024-25 साठी जो निधी प्राप्त झाला आहे त्याचं प्रत्यक्ष वाटप कसं केलं जाते. सर्वात मोठा हिस्सा म्हणजे तब्बल 3,77,00,000 रुपये केवळ टँकर आणि बैलगाड्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी राखून ठेवण्यात आलेत.
त्यानंतर अधिग्रहित विहिरींसाठी 1,12,00,000 रुपयांची तरतूद आहे आणि तात्पुरत्या नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी 49 लाख रुपये दिले जाणार आहेत. ही आकडेवारी आपल्याला अगदी स्पष्ट सांगते की प्रशासनाचे सध्याचे प्राधान्यक्रम नेमके कुठे केंद्रित आहेत. मग आता सध्या काय सुरू आहे तर निधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पोहोचण्याची प्रशासकीय प्रक्रिया आता अगदी शेवटच्या टप्प्यात आली आहे. पहिल्या पायरीनुसार सर्व निधी पंचायत समित्यांकडे वर्ग झालाय. दुसऱ्या पायरीमध्ये पंचायत समिती स्तरावरून या निधीच्या वितरणाची प्रक्रिया आता अत्यंत वेगाने सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणजे तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या पायरीवर संबंधित शेतकऱ्यांना अखेर त्यांच्या हक्काचा मोबदला प्रत्यक्ष मिळणार आहे. या संपूर्ण विश्लेषणाच्या सुरुवातीला आपण ज्या भावनिक मुद्द्यापासून सुरुवात केली होती, अगदी तिथेच आपण आता परत आलो आहोत. गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या शेतीचं मोठं नुकसान सहन केलं, त्या शेतकऱ्यांना आता न्याय मिळण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. अनुदानाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे मागील 3 वर्षांपासून असलेली नाराजी आता कुठेतरी दूर होत असून संपूर्ण जिल्ह्यात सध्या एक प्रकारचं समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. ही खऱ्या अर्थाने या प्रक्रियेची एक अत्यंत सकारात्मक सांगता आहे. आपण या विश्लेषणाच्या अगदी अंतिम टप्प्यात आलो आहोत. निधी मिळणं ही नक्कीच एक आनंदाची बाब आहे. पण यातून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. हवामान बदलामुळे दुष्काळाची वारंवारता वाढत असताना अनुदान मिळवण्यासाठी लागलेला हा 3 वर्षांचा मोठा विलंब प्रशासनासाठी एक धडा ठरू शकेल का? भविष्यात जेव्हा पुन्हा अशा संकटांचा सामना करावा लागेल तेव्हा हीच प्रशासकीय व्यवस्था अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने प्रतिसाद देईल का? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.